हे बघा, आम्ही आता कणकवलीवरनं पुढे आलेले आहोत. कुडाळ मागे टाकलेला आहे. सावंतवाडी रोडला लागलेले आहोत. एक फ्लायओव्हर आहे छोटासा. या फ्लायओव्हरवरनं आम्ही पुढे निघणार. ट्रॅफिक काय रस्त्याला तेवढं नाहीये. आरामशीर रस्ता आहे. शांतपणे गाडी चालवता येते. रस्ता एकदम सिनिक आहे आणि या सिनिक रस्त्यावरनं आम्ही निघालेले आहोत. थोडे डंपर वगैरे रस्त्याला दिसत असतात, कारण इथे जवळपास खडीकरणाचे कारखाने आहेत. हे बघा, आता आम्ही आलो आहोत. इथून हा झाराप तिठा आहे आणि या झाराप तिठ्यावरनं आम्ही आता डाव्या साईडला वळणार आणि माणगावच्या रोडला लागणार. हे बघा, आम्ही वळालेलो आहोत आणि मस्त सिनिक रोड आहे. हा गावातला रोड आहे. थोडासा खराब आहे पण ठीक आहे, कारण आजूबाजूची जी काय निसर्गरम्यता आहे ती इतकी छान आहे. दोन्ही बाजूला झाडं, शेती, गावातली माणसं शेती करताना दिसतात. थोडासा चिखल दिसतो इकडे तिकडे. रोड बारीक आहे. साईड देताना जरा जपून द्यावी लागते, कारण रोड लहान आहे आणि बाजूला माती ओली असली तर गाडी थोडीशी मातीत फसू शकते. हे बघा, आता आम्ही निघालो आहोत. दोन्ही बाजूला तुम्हाला दिसत असेल तर शेती आहे. शेतीच्या मधोमध हा रस्ता आहे. या रस्त्याने आम्ही असे पुढे निघालेले आहोत. थोडासा हे बघा, जंगला टाईप दिसतंय. माणगाव हे जंगलाच्या पायथ्याशी आहे. असेच आम्ही पुढे निघालेले आहोत. इथे एक ओढा आहे. या ओढ्यावर एक छोटासा पूल आहे. हा पूल पार करून आम्ही पलीकडे जाणार. हे बघा, दोन्ही बाजूला शेतीचं काम चालू आहे. इथे एक मस्त गोष्ट घडलेली आहे, गमतीशीर गोष्ट आहे. हे बघा, हे इथे जे नांगर लावलेला आहे, याला आम्ही कोकणी भाषेत जोत म्हणतो. या नांगराला रेडा किंवा बैल लावतात. ह्यानी म्हशी लावून हा नांगरतोय माणूस. हा जो शेतकरी आहे तो म्हशी नांगराला लावतो. हा खूप एक वेगळाच प्रकार आम्हाला दिसला. ही बघा, ही शेती आहे. भात शेती लावणी झालेली आहे आणि असेच आम्ही आता पुढे निघणार. चला. हे बघा, आता आम्ही माणगाव मध्ये आलो. माणगाव मध्ये आता आम्ही आलेलो आहोत. इथेच एक आमचे मित्र होते, त्यांना जरा भेटलो. बरेच वर्ष जुनी आमची मैत्री होती म्हणून त्यांना भेटलो. असंही काही लोकांना व्हिडिओ मध्ये आवडत नाही. आता आम्ही इथे राईट साईडला जन्मस्थान श्री वासुदेवानंद सरस्वती श्रीदेवी यक्षिणी मंदिर आणि श्री वासुदेवानंद सरस्वती जन्मस्थानाकडे आम्ही वळतो आहोत. आता हे समोर आहे श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज कमान. त्या आतमध्ये आता आम्ही जातो. आतमध्ये निघालो. आता तिथे तुम्हाला बाकीचं एक्सप्लोर करतो. आता आम्ही आलो आहोत माणगाव श्री दत्त मंदिर इथे. आता इथे पार्किंग आहे. पार्किंग मध्ये गाडी घालणार आम्ही. गर्दी दिसतीये, बघूया. हे आता आम्ही इथे आलो, तिथे कार्यक्रम चालू आहे. हे आहे, हे श्री दत्त मंदिर आहे. इथे भक्त निवास आहे समोर आणि इथे असा हा मोकळा भाग आहे. पुण्यतिथी होती त्यामुळे आता सध्या कार्यक्रम झालेला आहे, त्यामुळे बंद होतो. गाडी दुसरीकडे लावायला लागली पार्किंग मध्ये. आता आम्ही आत जाणार. इथे आता कार्यक्रम चालू आहे.
आता आम्ही महाराजांचं दर्शन घेऊन आलो आणि आता इथे समोर श्री यक्षिणी देवीचं मंदिर आहे, तेही तुम्हाला मी एक्सप्लोर करतो. इथे वर एक गुफा पण आहे, पण आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही आत्ता जास्ती तिकडे जाणार नाही. पुढे कधीतरी ते मी एक्सप्लोर करीन. हे आहे श्री यक्षिणी देवी माता मंदिर. हे मान इथे तुळशी वृंदावन आहे. तसंच इथे यक्षिणी मातेचा जो उत्सव असतो त्यावेळी ही दीपमाळ उजळली जाते. आतमध्ये आपण प्रवेश करू. जय माता यक्षिणी माई की जय. इथे आतमध्ये खूप जुनं मंदिर आहे. आता आम्ही आता इथून परतीच्या प्रवासाला निघालेले आहोत. हे हायवे पासून 7 ते 8 किलोमीटर आतमध्ये आहे झारापिठ्यावरनं. आता आम्ही सगळं दर्शन वगैरे करून परतीच्या प्रवासाला निघालेले आहोत आणि बघूया वाटेत आता कुठे थांबतो, काय करतो. कारण आता वाजले आहेत 6:05 झाली आहेत. आता चक्रधारी आमचे बदललेले आहेत. आमचे मित्र चक्रावर बसले धारण करून. चक्र धारण त्यांनी केलेलं आहे. आता ते गाडीचा बऱ्याच दिवसांनी एकदा त्यांनी कधी गाडी चालवलेली पहिली आधी त्यावेळी कोल्हापूर. आता ते कोल्हापूरला आले होते माझ्याकडे, त्यावेळेला त्यांनी गाडी चालवली होती. आता ते पूर्ण इथून देवगड पर्यंतचा अनुभव ते गाडीचा घेऊ इच्छितात. आता ऍव्हरेज मध्ये किती कमी येईल ते मी नाही सांगू शकत. चला निघूया पुढे. चला आला बघा मस्त पैकी निघालो इथनं. भेटूया पुढे हायवेला.